नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांनाच मिळणार खुशखबर। रविवार 7 एप्रिल 2024। काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या, महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली बातमी, तुमच्याकडे जर पैसे असतील तर हे पैसे बँकेमध्ये तसेच न ठेवता ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर एफडी स्वरूपात ठेवा। बँक तुम्हाला 9.7% व्याज देईल। ही योजना नक्की समजून घेणे गरजेचे आहे। आणि देशातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची दुसरी बातमी, आता तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नाही। आरबीआयच्या नवीन नियमानुसार तुम्हाला यूपीआय पद्धतीने बँकेमध्ये पैसे काढता किंवा जमा करता येणार आहे। आणि एटीएमच्या बाजूला कॅश डिपॉझिट मशीन बसवली जाणार आहे। या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला पैसे काढता किंवा भरता येणार आहेत। आणि तुम्ही जर बँकेचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी। केंद्रीय बँकांच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने IDFC फर्स्ट बँक आणि LIC हाऊसिंग फायनान्स यांच्यावरती कारवाई केलेली आहे। नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल RBIने IDFC फर्स्ट बँकेला 1 कोटी तर LIC हाऊसिंग फायनान्सला 49.70 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी, श्रीकांत शिंदे यांचा आम्ही प्रचार करणार नाही। गणपत गायकवाडांच्या कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक। शिंदेंना मदत न करण्याबाबत समर्थकांनी घेतला ठराव। आणि लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्वांना दिलासादायक बातमी, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नाव नोंदवण्यासाठी आणि तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 24 एप्रिलपर्यंत नाव नोंदणीची मुदत वाढवण्यात आलेली आहे। ही नोंदणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। आणि देशातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना अटक वॉरंट जारी। आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वात महत्त्वाची बातमी, भारतात काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पाडले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रसाराला वेग आला आहे, मात्र सोबतच खोटी माहिती, अपप्रचार होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे। त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी आता X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खास ऑफर, एक खास फीचर भारतातील युजरांसाठी उपलब्ध करून दिले, ज्यामध्ये ते रिअल फॅक्ट्स चेक करू शकतील। आणि महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील वास्तवजनक बातमी, महाडमध्ये जिल्हा परिषद शाळांची बिकट अवस्था, 125 शाळांची पटसंख्या 1 आकडी। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कमी होण्याचे कारण शोधण्याची गरज। आणि आजच्या दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी, देशातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करा। मंदिराच्या संपत्तीचा वापर धर्मप्रचारासाठी करावा, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमधील सर्वात महत्त्वाची बातमी, वाढत्या उष्णतेमुळे AC कूलरच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक बाजारात झळाली, शोरूममध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी। आणि स्मार्टफोन वापरणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, देशामध्ये सध्या फोन कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता तुमच्या फोनमध्ये समजणार अनोळखी व्यक्तीचा नंबर किंवा त्यांची ओळख पटणार। Google लवकरच याविषयी नवीन फीचर लॉन्च करणार।